जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती एका बाजूला राजन नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय वैयक्तिक पहिलं सांघिक षटक घेऊन गणेश भोईर यावेळेस कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे चांगली सुरुवात श्री गणेशाय नमो आपण म्हणतो ना कोणत्याही कार्याची सुरुवात करताना यावेळेस पॉवर प्लेचं षटक एक महत्त्वपूर्ण षटक आणि ते षटक हाताळत असताना गणेश भोईर पहिलंच निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी म्हणजेच एक चांगली ऊर्जा देऊन जाईल गणेश या गोलंदाजाला दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेटने राजनसाठी यावेळेस स्विंग अँड मिस पहा यावेळेला ॲडवर्टने खेळण्याचा प्रयत्न होता नेहमीच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर सरांना बोलताना पाहिलं आहे की ऐकलं आहे की आडव्या बॅटने जितकं कमीत कमी खेळण्याचा प्रयत्न होईल तितकं चांगलं असतं यावेळेस तेच पाहिलं की राजन आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा ऑनसाईडला मात्र इथे सुद्धा अपयश फलंदाजाला दरम्यान 2 डॉट डिलिव्हरी यावेळेस टप्प्याचा चेंडू शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव अप्रतिम गोलंदाजीचा नजराना गणेश भोईर सुरेख गोलंदाजी मागच्या सप्ताहामध्ये आपण पाहिलं असेल तर पेनकरपाडा या ठिकाणी 40+ ची स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये बाळकुंभ 40+ च्या वतीने खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना मानांकित केलं होतं यावेळेस आडव्याने खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र लेग बिफोरची अपील मात्र इथे अपील नाकारत असताना पंच दरम्यान लेग बाईच्या रूपाने इथे धावफलकाला सुरुवात होत असताना वीर तानाजी दापोडे या संघाचं धावफलकाचा श्री गणेश होतोय एका धाव्याने दरम्यान यावेळेस अजयला स्ट्राईक मिळते पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन तितकंच दर्जेदार नियोजन आपण पाहतोय मैत्री चषक 2022 यावेळेस सुद्धा स्विंग अँड मिस अप्रतिम गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याच्या उद्देशाने उतरलेले फलंदाज एका बाजूला अजय दुसऱ्या बाजूला राजन आणि या दोन फलंदाजांना मात्र इथं थांबून ठेवलं या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं लास्ट गो राईट ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा अजयसाठी यावेळेस थोडंसं रनअप मध्ये बिघड होत असताना दरम्यान साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2022 GTC च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा YouTube अनुभवतोय खूप चांगलं लाईव्ह प्रत्यक्षित या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यान यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल नक्कीच पंच सांगतात हा वाईडचा इशारा स्वेर मारा इथे करत असताना गोलंदाज गणेश भोईर तर माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक आदरणीय सन्माननीय सैयद कैलासजी पाटील तसेच भारतजी राऊत मनीष पाटील गेले 3 दिवस खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो यावेळेस मात्र देखना स्ट्रोक कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अफलातून क्षेत्ररक्षण 100% इथं देत असताना सुबिन नक्कीच आपल्या संघासाठी इथे 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न जितका चांगला चेंडू होता ना तितकंच चांगलं दर्जेदार स्ट्रोक होता यावेळेस अजयच्या बॅटमधून आणि यावेळेस 2 धावांमध्ये इथे रूपांतर होत असताना तर षटक इथे समाप्त होतं क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे या संघाची धावसंख्या बिनबाद 4 संतांनी सावध गतीने धावा जमा करण्याचं काम इथे वीर तानाजी दापोडे संघ करत असताना काय म्हणाल कैलास पाटील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे दोन्ही संघ एक सामना जिंकलेला आहेत आणि जवळजवळ आपण पाहिलं असाल तर या आजच्या दिवसांमध्ये जवळजवळ 70-80 अशाच धावा होत आलेल्या आहेत तर 6 षटकांचा सामना आहे किती धावांपर्यंत योग्य धावगती असेल वीर तानाजी दापोडे या संघाची आणि सकाळच्या सत्रामध्ये थोड्याशा धावा कमी यायच्या दुपारच्या सत्रामध्ये थोड्याशा धावा वाढल्या मात्र हे शेवटचं बघितलं आपण शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काल आपण असा सामना बघितला तो म्हणजे बघितला आपण नवघर वर्सेस गोरसेवी
आणि त्या सामन्यामध्ये बघितलं आपण तर तो कडक सामना बघितला शेवटच्या क्षणामध्ये. तसा सामना होईल का याच्यावरती चर्चा आहे. मात्र इथे पहिलं षटक संपलं गेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 इथे पाहायला मिळते. राजन आणि अजय ही जोडी आपल्याला विकेटवरती पाहायला मिळते. एका बाजूने भिवंडी परिसरातील संघ पाहायला मिळते, तो दापोडेचा संघ. दुसऱ्या बाजूने ठाण्यास पट्ट्यातील संघ बालकुम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, यावेळेस ऑफस्टिकवरती हा चेंडू होता. बघितला आपण क्षेत्ररक्षक नाही आहे. हे काय घडलंय, हे काय घडलंय, कॉलिंग व्यवस्थित नाही आहे. त्या कारणास्तव पंच विरर नायर यांचा इशारा येतोय 4 धावांचा. डीजेकडे मी जातोय आणि पुन्हा एकदा या रंगलेल्या मॅचकडे मी येतोय. वेलकम डीजे. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. चेंडूला बघितलं, सोडून दिलं, बाकीचं काम पूर्ण केलं पंचांनी. अवंतर धावात भर होते. अवंतर धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 9 या धावसंख्येवर. स्कोर इज 9 इयर अँड दिस इज द लास्ट मॅच ऑफ टुडे इयर. कालच्या दिवसामध्ये 2 संघ बघितले, आर के मोरवा गोरसे बी. आज एक संघ जो झुंजार कोलचेचा संघ इथे पुढे आलेला आहे. ऑन साईडला बघितलं आपण डीपमध्ये लॉंग ऑन सुद्धा पाहायला मिळते. लॉंग ऑफ सुद्धा डीपमध्ये पाहायला मिळते. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर कमी, पदर लालित्याचा वापर कमी आणि त्या कारणास्तव बघितलं आपण मिस टाइम स्ट्रोक होत असताना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. द मॅन इन द ब्लूज अँड ब्लॅक्स आपण बघितला तर बालकुमचा संघ पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण फलंदाजी करणारा संघ बघितला आपण तर दापोडेचा संघ, भिवंडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, मी पोहोचेन का यावेळेस प्रश्न होता. मात्र शेवटच्या क्षणामध्ये बघितलं आपण तर बघितलं आपण झेलसाठी बघितलं, मला वाटतं क्षेत्ररक्षक गेला होता. मात्र बघितलं तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी बॅकअप करतोय दुसरा क्षेत्ररक्षक. धावांची गती बघितलं आपण 11 वरती पाहायला मिळते. आजचा दिवस बघितला आपण पहिला सामना घोडबंदर बॉईज घोडबंदर कोलचेतमध्ये बघितला. दुसरा सामना बघितला, इथे मात्र चेंडूला फेकून देतोय. काय स्ट्रोक खेळलेला आहे. मगाशी या स्ट्रोकचा प्रयत्न करत होता फलंदाज, आता मात्र त्याला यश लाभलंय. इथे येतोय षटकार, 6 धावा. तर बघितलं आपण भारत राऊत यांनी मैत्री विषय म्हटले होते. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. मैत्री असा खेळ आहे, दोघांनाही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. मित्रांनो नक्कीच बघितलं आपण तर या मैत्री शब्दाच्या माध्यमातून अनेक आठवणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडूला खेळतोय, बघितलं लॉंग ऑफच्या मध्ये 2 धावा येतील का. नाही, बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. ज्यावेळेस तुम्ही रनिंग मिडल विकेट करता त्यावेळेस तुमचे कॉलिंग्स फार महत्त्वाचे असतात. इथे कॉलिंग सुद्धा व्यवस्थित पाहायला मिळतात. रनिंग मिडल विकेट सुद्धा छान पाहायला मिळते आणि त्या कारणासह धावांची गती पुढे सरकली जाते 19 या धावसंख्येवरती. अप्रतिम बघितलं आपण याच बालकुम संघाने मगाशी बघितलं गोरदेव संघाला पराभूत केलं. परंतु बघितलं आपण वीर तानाजी दापोडे संघाने बघितलं आपण अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र सारख्या एक मोठ्या संघाला पराभूत केलं आणि त्या कारणासह ही दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत या विकेटवरती. ब्लॉक कोलचा चेंडू बघितला मिड स्टंपवरती बिलकुल चेंडूला अटॅच केलं होतं. ऑन साईडला येतोय चेंडू, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते 20 या धावसंख्येवरती. धावा आहेत 20. षटक क्रमांक दुसरं संपले गेलेलं आहे आणि दापोडे संघ यावेळेस प्रथम फलंदाजी करतोय. आघाडीची जोडी. वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और पर्यंत बेल पास आइकन को झालेला दबाना नाहीये. बिल्कुल मत भूलना. अजूनही 4 षटकांचा खेळ आणखीन पहिल्या सत्रामधला संपन्न व्हायचा आहे. मात्र चांगली धावगती आतापर्यंत राखून ठेवली होती म्हणजे वीर तानाजी दापोडे या संघाने. तर यानंतर सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. हर्षद चौधरी आहे, कोण विसरेल हे नाव. मागच्या मॅचमध्ये अफलातून फलंदाजी केली होती याच फलंदाजाने. मात्र वाट पाहतोय डगआउटमधून. दरम्यान प्रितेश असेल,
वळूया मॅचकडे. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर विजय वैती. काहीतरी वेगळी रणनीती यावेळेस बाळकुम संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवेगळे गोलंदाज पणाला लावत असताना यावेळेस विजय वैती सामना करेल. राजन एका षटकाच्या साईन करतो. यावेळेस फुलवलेंचा बॉल होता करून देण्याचा, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण भावेश यांच्या मार्फत दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जातीये. स्कोर कार्डवरती 21 धावा. एक बॅलन्सिंग सामना म्हणून नक्कीच या सामन्याकडे पाहिलं जाईल. खूप चांगली मॅच इथे अनुभवायला मिळते. चांगली रसिक प्रेक्षकांची दाद इथे मिळतीये. पर्व पहिलं आहे या मैत्री चषकाचं, मात्र काय आयोजन अफलातून. जितकं प्रशंसा करता येईल तितकी कमी आहे या स्पर्धेची. पहिलंच पर्व आहे आणि प्रत्येक सामना 6 षटकांचा खेळवला जातोय, जेणेकरून प्रत्येक संघाचं चांगलं खेळाचं प्रदर्शन इतर रसिक प्रेक्षकांना पाहण्यात येईल. दरम्यान विजय टू अजय. यावेळेस फुलरेंचा बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन रिझम मध्ये सचिन येतोय खूप वेगाने चेंडूवरती आणि तितक्याच वेगाने चेंडू फेक केली जातीये. आणखीन एक धाव इथे एकेरी धाव घेत आणखी स्कोर कार्ड थोडंसं हलतं ठेवण्याचं काम हे दोन फलंदाज करत असताना सलामी चालली जोडी जवळजवळ 22 धावांची इथे पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पायाभरणी तर खूप चांगली केलेली आहे. पाहूया कळस कशा प्रकारे रचेल तो म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघ. यावेळेस गती परिवर्तन केलं आणि इथे मात्र शॉर्ट फाईन लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. भूषण यावेळेस चांगलं फील्ड केला जातोय. दरम्यान आणखीन एक धाव इथे देऊन जाईल वीर तानाजी दापोडे संघाला. 23 धावा धाव फलकावरती. अफलातून गोलंदाजी, सूर्य गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी गणेश भोईर यांची झाली होती ना पहिल्या षटकामध्ये, तशाच प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा विजय वैती यांच्या मार्फत आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच सुबिन यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान यावेळेस फुलवलेंचा बॉल बिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सचिन येते चेंडूच्या खाली, मात्र इथे थोडंसं बॅलन्स चुकला. दरम्यान इथे 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे अजय या फलंदाजाला. पहिल्या विकेटचं पतन 25 या धावसंख्येवर. भिवंडी नगरीतील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सिक्सर किंग म्हणून ज्याची ख्याती आहे, असाच फलंदाज यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करत असताना मागच्या मॅचमध्ये नक्कीच 13 चेंडूमध्ये 41 धावांची तुफानी खेळी गेली होती. यावेळेस सुद्धा तशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. दरम्यान यावेळेस फुलवलेंचा बॉल, मात्र कव्हर ड्राईव्ह, अफलातून स्ट्रोक राजन याच्या बॅटमधून, मात्र तितकंच दर्जेदार इथे क्षेत्ररक्षण दीपेश माने यांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा आणखी इथे ऍड केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी, आपल्या अनुभवाचा इथे प्रत्यय लावत असताना राजन अफलातून फलंदाजी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, दापोडे गावातील एक नामवंत म्हणून खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं, यावेळेस फलंदाजी खूप चांगली करतोय. 27 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, खूपच जास्त शफल झाला फलंदाज आणि यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता परफेक्ट ऑफ स्टंप. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब 16 करो धावा आल्या और बेल आणि आयकॉन तिसऱ्या को दबाना षटकामध्ये बघितलं 7 धावा आल्या आणि त्याचा एक गडी सुद्धा बाद झालाय. गडी बाद झालाय बघितला आपण अजय यांच्या रूपाने, ज्याने की बघितला 5 धावा उभारल्या होत्या. राजन अजूनपर्यंत आहे या ठिकाणी, चांगली सलामी आणि त्याच्यावरती एक षटकार आहे, एक चौकार सुद्धा आहे. मात्र हर्षद चौधरी काय खेळी केली होती मी म्हणे अजिंक्य स्पोर्ट्सच्या विरुद्ध. 13 चेंडूमध्ये 41 धावांची अप्रतिम खेळी केली होती. त्यामध्ये 4 लगातार षटकार फार महत्त्वाचे होते मित्रांनो आणि त्या खेळाची आठवण होत असताना पाहायला मिळते. आणि तो हर्षद चौधरी अजूनही बघितला आपण विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतंय.
पाणी बघितलं आपण विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पाणी फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अरे मित्रांनो, नक्कीच बघितलं बरेचसे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एक कटआउट असा आहे जो बघितला आपण लता दिदींची आपल्याला आठवण येते, यात काही शंका नाही. 6 फेब्रुवारीचा तो दिवस बघितला आपण, थोडासा काळा दिवस ठरला आपला बघितला आपण. तर बघितलं आपण आपल्या संगीतसाठी. तर लता दिदी बघितलं तर भारतरत्न लता दिदींना कोण विसरणार आहे मित्रांनो. आणि भरपूर काही आठवणी आहे. क्रिकेटवरती बघितलं आपण प्रचंड प्रेम होतं लता दिदींचं. क्वीन ऑफ मेलडी, नायटिंगेल ऑफ वर्ल्ड आणि त्याच्यावर व्हॉइस ऑफ मिलेनियम असं त्यांना म्हटलं जायचं. मित्रांनो, क्रिकेटवरती असं प्रचंड प्रेम होतं त्यांचं की ज्यावेळेस 1983 साली बघितलं भारताने तो विश्वकप जिंकला होता, त्यावेळेस बोर्ड ऑफ कंट्रोलची परिस्थिती थोडीशी खराब होती. परंतु लता दिदींनी फार मोठा प्रयत्न केला आणि आपल्या खेळाडूंना मानधन मिळवून दिलं. आणि नक्कीच त्या कारणाचं बघितलं तर आपला भारतीय संघ पुन्हा एकदा सुखावताना आपण बघितला. त्याच्यानंतर बघितलं अजून एक आठवण आहे, मी म्हणेन ज्या तारखेला सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस असतो त्याच दिवशी बघितलं आपण तर लता दिदींच्या वडिलांची बघितलं पुण्यतिथी येत असते मित्रांनो. आणि तो दिवस तिच्यासाठी खास होता. पहिलं मानधन बघितलं लता दिदींचं होतं ते फक्त 25 रुपये मी म्हणेन. आणि 25 रुपये बघितलं पहिलं गाणं ज्यावेळेस तिने गायलं ते मानधन फार महत्त्वाचं होतं, लक्षात ठेवा. या आठवणी आहेत मित्रांनो. आणि नक्कीच मी म्हणेन या चित्राच्या माध्यमातून त्या आठवणी होत आहेत. तर एकंदरीत बघितलं आपण तर चौथ्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार आहे. आणि माझ्या जोडीला बालकुम नगरीचे मी म्हणेन कॉमेंटेटर जोडले गेलेत. नक्कीच काय म्हणणार आहेत दादा? नक्कीच कोण विसरेल गाण कोकिळा लता दिदींना. दरम्यान बघूया मॅचकडे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा लागतात धावफलकावरती. आणखी 3 षटकांचा खेळ पहिल्या हातातील शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुबिन सामना करतोय हर्षद चौधरी. सुबिन इथे मात्र फाईन खेळलेला आहे. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. हा चौकार असणार आहे. चौकारची मोहर अगर लागली होती. विराट नायर आमच्याकडे बोलतायत चौकारासाठी. मी संगीतकडे जातोय आणि पुन्हा एकदा मॅचकडे येतोय. वेलकम डीजे. आठवण होते, यात काही शंका नाही मित्रांनो. अनेक फिल्मची आठवण होते मित्रांनो. धावांची गती बघितलं आपण 31 वरती सरकली जाते. ऑन साईडला चेंडू बघितला डीपमध्ये निघून जातोय. सिंगल येते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला होता मात्र बघितलं आपण कॉल देत आहेत. बघितलं आपण समोरून थांब करून बघितलं आपण फलंदाज फक्त सिंगल आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 32 या धावसंख्येवरती. आज प्रफुल्ला चांगलं खेळत असताना आपण बघितलं. त्याच्यानंतर जितू शेळके, प्रितेश, हर्षद चौधरी, ओमकार, त्याच्यानंतर बघितलं दीपेश माने हे अप्रतिम ज्याने की खेळ केला. यावेळेस ऑन साईडला बघितलं आपण डीपमध्ये चेंडू निघून जातोय. यावेळेस फक्त आणि फक्त एक धाव खात्यामध्ये. एक की बिना कुछ नाही, यावर केवळ 1 रन. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 33 या धावसंख्येवरती. कालचा विचार केला नितेश अप्रतिम, मनीष, आदित्य शेट्टे, भावेश पवार, विकी हे अप्रतिम ज्याने की खेळी केली या विकेटवरती. नक्कीच आठवणीला उजाळा येईल मी म्हणेन ज्यावेळेस रविवारचा तो दिवस उजाडेल. यावेळेस खूपच बाहेरचा चेंडू होता. हात थोडासा भरकटला जातोय, खांदा थोडासा भरकटला जातोय आणि त्या कारणाचं बघितलं तर क्रीजच्या बाहेर थोडासा तो चेंडू निघून जातोय. पंच वाईट देत आहेत. वाईटच्या रूपाने धावसंख्या बघितलं आपण 34 पाहायला मिळते. 34 इज द स्कोर ऑफ वीर तानाजी दापोडे यर, द बॅटिंग फर्स्ट ऑन दिस ग्राउंड यर अँड दिस इज अ टीम ऑफ भिवंडी यर. भिवंडीचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि दुसरा दिवस देखील आहे, लक्षात ठेवा. मैत्रीचे चषक 2022चा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फेकून देतोय. मी थांबणार नाहीये. यावेळेस चेंडूला फेकून देतोय. पक्का 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 और ये लगा शानदार छक्का. भिवंडीचं क्रिकेट म्हटलं की अनेक क्रिकेटर आपल्या डोळ्यासमोर येतात. भावेश पवारला काल बघितलं. प्रथमेश ठाकरे यांची आठवण होते. जयेश पाटील यांची आठवण होते. सुरेश पारदे यांची आठवण होते. गेसुद्दीन यांची आठवण होते. अनेक खेळाडूंची मित्रांनो आठवण होते, काही शंका नाही आहे. मात्र बघितलं आपण हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराने धावसंख्या बघितला 40 पाहायला मिळतंय. बालकुम संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. त्यांच्यामध्ये सुद्धा ते रथी महारथी आहेत मी म्हणेन. दापोडे संघाला सुद्धा विसरून चालणार नाहीये. त्यांच्यामध्ये सुद्धा तो खेळ आहे मित्रांनो. दोन्ही संघ तुल्यवान आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस इज गॉन देअर. फार वेळानंतर बघितलं आपण विकेटला पडत असताना आपण बघतोय या ठिकाणी. कोलछेतने जिंकला आणि त्या संघाने बघितलं रविवारमध्ये प्रवेश केला. आता मात्र 3 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याने की रविवारच्या दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. जसं मी RK मोरवाचा उल्लेख केला, गोरसे बीचा उल्लेख केला आणि झुंजार कोलछेत. या 2 संघामध्ये कोणता संघ हॉट फेवरेट ठरतो ते आपल्याला बघायचं आहे. या 2 संघामध्ये कोणता संघ रविवारच्या दिवसामध्ये पोहोचतोय ते बघायचं आहे. या 2 संघांमध्ये कोणता संघ यावेळी विजेता संघ ठरतो ते आपल्याला बघायचं आहे. ही लढत आहे घमासांची, ही लढत आहे मी म्हणेन रविवारच्या दिवसाची, ही लढत आहे मी म्हणेन या दोन्ही संघांची. यावेळेस चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू बघितला आपण लॉंगाच्या क्षेत्रामध्ये येतोय, गडी बाद. यस लगातार बघितलं आपण 2 गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण 5व्या षटकामध्ये येऊया. वेलकम डीजे. पाटील या ठिकाणी बालकुम नगरीतील एक बुलंद आवाज. धन्यवाद कैलास भाऊ. तर 4 षटकांचा इथे एक खेळ संपन्न होतोय. 40 धावा लागतात धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जवळजवळ 10च्या सरासरीने चाललाय. तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघ. खूप चांगली गोलंदाजी होती बाळकुम संघाकडून, खूप चांगली फलंदाजी होती आहे दापोडे संघाकडून. अफलातून क्रिकेट आणि क्रिकेट मैत्री चषकाच्या माध्यमातून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम आयोजन, तितकंच दर्जेदार नियोजन. साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2022. तर ते पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्ले. अडकेच बॅटिंग पॉवर प्ले का घेतला तर इथे आलाय फलंदाजीसाठी प्रितेश पाटील. कोण विसरेल हे नाव. भिवंडी नगरीतील आणखीन एक बिग स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नवोदित खेळाडू, कमी वयामध्ये जास्तीत जास्त नावाचा इथे डंका गाजवणारा हा खेळाडू तो म्हणजे प्रितेश पाटील. वीर तानाजी दापोडे संघातील एक होनहार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस फलंदाजीचा चांगली फलंदाजी करावी लागेल. 40 धावसंख्येवरती स्थिरावलाय तो म्हणजेच दापोडे संघ. त्याला पुढे कसं नेता येईल या प्रयत्नामध्ये प्रितेश. तर वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटने. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली होती भूषण यांच्या मार्फत. यावेळेस एक महत्त्वपूर्ण मॅच आहे, महत्त्वपूर्ण लढत आहे. यावेळेस फुल टच बॉल भिरकावून दिलाय इनफिल्डच्या वरून. मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, क्षेत्ररक्षण इथे मात्र धावचीची संधी आणि इथे पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना दोन्ही फलंदाज खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी, फुल टच बॉल होता. मात्र तितकंच एलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नाहीये. दरम्यान लॉंग ऑफ फ्रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या धाव फलकावरती. दरम्यान प्रितेश आणि रोहन ही जोडी एक महत्त्वपूर्ण जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं वीर तानाजी दापोडे या संघाकडून. दरम्यान भूषण पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रितेशसाठी. यावेळेस फुल लाईनचा बॉल होता. मात्र इथे खोदून खेळून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लाईनचा बॉल, अफलातून गोलंदाजी. एक आक्रमक बॅट्समन प्रितेश, मात्र तिथे त्याला थांबून ठेवण्याचं काम भूषण भोईर यांच्या मार्फत. डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, अशाच प्रकारची गोलंदाजी करायला हवी यावेळेस भूषण भोईर यांना. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने प्रितेशसाठी.
यावेळेस मात्र स्टॉक केलं आणि यावेळेस मात्र देखना स्ट्रोक डीप बगड स्कोर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार षटकार. दोन फलंदाजी का या फलंदाजाचं आम्ही नेहमी वारंवार नाव घेत असतो त्याचं इथे प्रत्यय देत असताना प्रितेश पाटील ऑन फायर. दरम्यान साध्या वेळी धावफलक वेगाने वाढत असताना 48 धावा. यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल लेग कटचा इथे प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. आणखी एक यावेळेस शतक पूर्ण होतं. वीर तानाजी दापोडे या संघाचं 52 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या चोहो बाजूला खेळण्याची कुवत असलेला फलंदाज तो म्हणजेच प्रितेश पाटील. पुन्हा एकदा भूषण ओव्हर द विकेटने. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता बिरकावून जाण्याचा प्रयत्न बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला. दरम्यान शॉर्ट फायनल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव आणखी इथे ऍड केली जाते. 53 धावा धाव फलकावरती. मात्र चांगली फलंदाजी म्हणता येईल प्रितेश यांच्या बॅटमधून. एक चौकार आणि एक षटकार नक्कीच या धाव फलकाला आकार देण्यासाठी 53 धावांवरती नेऊन ठेवण्यासाठी. दरम्यान भूषण पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र रोहन. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण भावेश बारिया यांच्या मार्फत. दरम्यान डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागते धाव फलकावरती ती म्हणजेच 53 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धाव संख्या धाव फलकावरती. वीर तानाजी दापोडे या संघाची उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक एक निर्णायक षटक असणार आहे. या सामन्यावरती पकड कोण मजबूत करेल. जर या षटकामध्ये धावा कमी देण्यात आल्या कमी धावांवरती रोखण्यात आलं तर मात्र बाळकुम संघ हावी होईल यावेळेस दापोडे संघावरती. मात्र या अखेरच्या निर्णायक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्यात आल्या तर मात्र वीर तानाजी दापोडे एक चांगलं धाव फलक सेट करण्यास समर्थ ठरेल. काय होईल नक्कीच आपण ऐकूया ते म्हणजेच कैलास पाटील यांच्या वाणीमधून. शेवटच्या षटकाला आता मात्र सुरुवात होणार आहे आणि शेवटचं षटक बघायचं आहे कोणता गोलंदाज घेऊन येतोय. आतापर्यंत बघितलं 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. 53 धावा स्कोअर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 53 धावा बनवण्यासाठी बघितलं आपण दापोडे संघाच्या माध्यमातून राजन अजय त्याच्यानंतर बघितलं आपण तर प्रितेश रोहन हर्षदचा वापर केला बघितला आपण दापोडे संघाने. बाळकुम संघाला बघितला गणेश भोईर त्याच्यानंतर सुबीन विजय त्याच्यानंतर बघितला आपण भूषण यांचा वापर बघितला आपण गोलंदाजीमध्ये केला आहे बघितला आपण बाळकुम संघाने. दोन्ही संघ तुल्यवान असे संघ आहेत. दोन्ही संघामध्ये ती ताकद आहे. दोन्ही संघामध्ये ती कुवत आहे. दोन्ही संघ लढा देऊ शकतात मी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत अशी मी म्हणेन खेळे आहे दोन्ही संघांकडे. बघायचं आहे कोणता संघ पुढे येतोय. एका बाजूने ठाणा नगरीचा संघ दुसऱ्या बाजूने भिवंडीचा संघ. काय भिवंडी काय ठाणा असेल की काय भिवंडी असेल बघायचं. यावेळेस गोलंदाज सज्ज होते शेवटच्या षटकासाठी. यावेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू निघून जातोय. सिंगल येते. यावेळेस बघता 2 धावात सुद्धा पूर्ण केले जात आहेत. या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते 55 या धावसंख्येवरती. जो पानी से नहाएगा वो लिबास को बदल सकता है लेकिन जो पसीने से नहाएगा वो इतिहास को बदल सकता है. यहाँ पर इतिहास को बदलने की जरूरत है. बघायचं आहे जो घाम गाळेल तो नक्कीच इतिहासाला बदलेल यात काही शंका नाही मित्रांनो. सामना रंगतदार ठरेल यात काही शंका नाही आहे. गणेश भोईर फ्रॉम द फार एंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या स्ट्रोकला बघितलं का सचिन तेंडुलकर यांची आठवण यात काही शंका नाही आहे. इथे मात्र बघितलं आपण धावा येत आहेत
2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. 57 या धावसंख्येवरती धावा आहेत. 57 षटक मार्गस्थ आहे शेवटचं. सामना सुरू आहे भिवंडी दापोडे वर्सेस बालकोम यांच्यामध्ये. दापोडे संघ प्रथम फलंदाजी करताना बघितला आपण, त्यांनी जवळजवळ बघितला आपण 3 गडी गमावलेत आणि प्रितेश आणि त्याच्यानंतर बघितलं रोहन ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. आता प्रितेश छान कामगिरी, कारण बघितलं एक षटकार आणि एक चौकार त्याच्या नावावरती आहे. रोहन बघितला आपण तर रोहनला अजूनपर्यंत बघितलं आपण खातं उघडायचं या ठिकाणी. यावेळेस चेंडू फेकून देतोय. काय हा टर्निंग पॉइंट असेल का? षटकार येतोय हे तर आपल्याला नक्कीच नंतर उत्तर भेटेल, परंतु नक्कीच षटकार आलाय. डीजेकडे जातोय पुन्हा एकदा मॅच कडे मी येतोय. लय भारी तुम्ही फिल्म बघितलंय, गाणं सुद्धा ऐकलंय. लय भारी कोण होईल या वेळेस? ऑन साइडला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक रनआउटचा मौका होता. शेवटचा क्षणी बघितला आपण तर चेंडू निसटला जातोय हातामधून. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 65 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि चौथ्या चेंडूवरती 2 धावा. त्या कारणास्तव 12 धावा आलेत आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे, प्रत्येक रन ही महत्वाची आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक वेळ हा महत्वाचा आहे आणि 2 संघ सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा मी म्हणेन. यावेळेस 2 चेंडू शिल्लक असताना गोलंदाज सज्ज होतोय. चेंडूची वाढ बघितली, हा चेंज ऑफ पेस होता. फलंदाजाला वाटलं कदाचित तेच चरार हा चेंडू होईल, त्या कारण त्याने बघितलं आपण तर त्यांनी लवकर खेळायचा प्रयत्न मला वाटतं केला. त्याच्यानंतर थांबला तो आणि त्याच्यानंतर बघितलं बॅट तो खालून लावत होता. मात्र शेवटच्या चेंडू डॉटची सांगता यावेळेस संपली जाते. धावसंख्या 65 पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. जर 4 आल्या तर 69, जर 2 आल्या तर 67, जर षटकार आला तर सरळ 71 वरती बघितलं आपण पोहोचेल तो दापोडेचा संघ. चर्चा केली जाईल परंतु फक्त या चेंडूच्या नंतर की किती धावा होतील. इथे मात्र चेंडूला फेकून देतोय. 71 आणि 71. 71 इज अ स्कोर ऑफ दापोडे यार. 72 धावांचं आव्हान आहे आणि समालोचनामध्ये थोडासा बदल होत आहे. मनीष पाटील या ठिकाणी जॉईन होत आहेत. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या ना, त्याच गोलंदाजावरती इथे आक्रमण पाहायला मिळालं. प्रितेशच्या बॅटमधून 2 षटकार नक्कीच आले आणि जवळजवळ तब्बल 18 धावा या शेवटच्या षटकामधून खुटून काढल्या. आणि दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजेच 71 धावा. 72 धावांचं आव्हान आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा लगावल्या गेलेल्या आहेत. वीर तानाजी दापोडे या संघाकडून 72 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे या 72 धावांचं लक्ष पूर्ण करण्यात येईल तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. मनीष पाटील आमच्या समवेत इथे जोडले गेलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. मात्र थोडासा वेळ आहे आणि तर आपण नक्कीच संधी देऊया डीजे मास्टरला. ऐकूया एक सुमधूर थँक्यू. चला आता डीजे पथकाला आम्ही थांबवतोय. आमचे डीजे मास्टर मिस्टर संदीप पाटील पेंडकर पाडा. काय जबरदस्त ताळमेळ आमचा साधलेला आहे. प्रॉपर टायमिंगला ते संगीत प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्यात. चला 2 संघांना विनंती असेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वीर तानाजी दापोडे कुठलाच वेळ वाया न घालवता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि जरी ही तुम्हाला वाटलं की तुम्ही आज पराभूत झालात तर अजून एक संधी आहे, म्हणजे दुसरी टुर्नामेंट खेळण्याची. तर अमित पॅकेज घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART 7374 ट्रॉफी 2022 8 मार्च ते 12 मार्च ही स्पर्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्याचे आयोजक आहेत सन्माननीय अमितजी रमेश तरे आणि 32 संघाचा समावेश. 12,000 रुपये प्रवेश फी आणि 1,11,111 रुपयाचं भव्य पारितोषिक. मालिकेवरच्या स्वरूपात मिळेल एक शानदार जानदार बाईक आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात मिळेल एक शानदार जानदार बॅट. तर एक चांगलं भव्य असं स्वरूप या टुर्नामेंटचं आहे. आणि त्याहून पलीकडे द ग्रेट मराठा आयोजित स्वर्गीय समीक्षक रणजित भगत यांच्या स्मरणार्थ
द ग्रेट मराठा चषक 2022 28 मार्च ते 2 एप्रिल 2022 दरम्यान खेळवता येणार आहे. एकूण 24 संघांचा समावेश, प्रत्येक दिवशी 4 संघ आणि ग्रामीण गट असताना लीग सिस्टम मध्ये ती स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी 4 संघ, एकूण 24 संघांचा समावेश, 6 दिवसामध्ये 6 संघ पुढे येतील आणि शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी त्यामध्ये नॉकआउट स्टेजचे सामने खेळवले जाईल. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक असेल 1,25,010 रुपये, द्वितीय पारितोषिक 75,010 रुपये, तृतीय पारितोषिक 50,010 रुपये आणि मालिकावरच्या सुरुवात मिळेल शानदार बाईक. चला बाळकुम संघ, तुम्हालाच त्यानंतर थोडासा उशीर होईल, बॅड लाईट आहे आणि एक चांगला खेळ व्हायचा आहे अशी आयोजकांची इच्छा आहे, त्यामुळे लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पाठलाग करायचा आहे 72 धावांचा, बॉलचा असेल 36. तर नक्कीच मनीष पाटील, खूप चांगला आवाज आपण ऐकतोय मायक्रोफोनच्या माध्यमातून. तर क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याचं संबोधन केलं जातं, भिवंडी नगरी असू द्या, रायगड नगरी असू द्या, मात्र यावेळेस आपण पाहतोय की भाईंदर पट्ट्यामध्ये इतके दर्जेदार स्पर्धा आहेत ना, या पुढच्या महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये खूप चांगल्या स्पर्धांचं आयोजन, खेळाडूंना वाव मिळावी याच उद्देशाने, खेळाडूंना एक चांगली संधी मिळावी याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा घोडबंदर पट्ट्यामध्ये, अशा बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये. चला मॅच ऑन करायची आहे. 36 बॉल्स, 72ची गरज. बॅटर्सने आपला एंड निवडलाय की कुठल्या एंडने ते सुरुवात करतील आणि आता बॉलर्स कुठले असतील. पहिला बॉलर कोण असेल जो या ठिकाणी आपलं नशीब आजमावेल आणि एक चांगली सुरुवात करून देईल वीर तानाजी दापोडे या संघाला. गावदेवी बाळकुम संघ काय दिमाखात दुसऱ्या फेरीत त्याने प्रवेश केलाय. प्रितेश जोशीची ती धुव्वाधार फलंदाजी आणि त्याच्या सोबतीला त्याने जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच दीपेश माने. तर ह्या जोडीवर विश्वास ठेवला गेलेला पहिल्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळते, तो म्हणजेच मिस्टर दीपेश माने आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजेच भाविश. आणि आता अमोलला थोडासा आराम दिलाय. अमोल थोडासा बॅकफुटला गेलाय कारण थोडीशी दुखापत अजून वाढली आहे आणि मी विनंती करतोय कुठल्याच खेळाडूने दुखापत जास्त अंगवळणी घेऊ नका. जर दुखापत असेल तर थोडा रेस्ट घ्या, एक आठवड्याचा रेस्ट घ्या. प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक दिवसाला माझा टुर्नामेंट तुम्ही खेळत असता, सोमवार ते रविवार टुर्नामेंट चालूच आहे, पण दुखापत गंभीर असेल तर प्लीज रेस्ट घ्या. जाऊया पहा या शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार प्रितेश पाटील. यस, पंचांचा ऑफिशियल क्लॉज. लेट स्टार्ट द मॅच. पहिला बॉल प्रितेशचा, पंचांच्या डावीकडून तो सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल लेफ्ट हँडेड बॅटर दीपेश माने. जाऊ दिलंय, पण मात्र आवाक्यामध्ये जर बॉल आहे तर अटेंड करणं कधीही योग्य. आणि खूप वेळा फलंदाज अशा चुका करत असतात कारण वाईड बॉल खूप जास्त वाईड असेल, तुमच्या बॅटच्या रेंजच्या खूप जास्त बाहेर असेल तर आपण मान्य करतो लिव्ह केलाय, पण या ठिकाणी कुठेतरी आवाक्यामध्ये होता, आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर तो अटेंड करणं गरजेचं होतं. पहिला बॉल या ठिकाणी प्रितेश पाटीलचा डॉट. प्रितेश राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला पुल करण्याचा प्रयास आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल खाली येतोय, बॉल निसटतोय. जसा सकाळी आंघोळ करताना हातातून साबण निसटतो तसा हा बॉल निसटलेला आहे आणि कुठेतरी जीवनदान मिळते द मोस्ट अटॅकिंग बॅटर ऑफ गावदेवी बाळकुम दीपेशला. धावसंख्या झाले 1, बॉल फेकून झाले 2. तर बॉल निसटलाय असं आपण म्हणताय मनीष सर, काय ही मॅच निसटली आहे का? कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल 13 चेंडूंवरती 28 धावांची तुफानी खेळी गेली होती दीपेश माने याने. तर यावेळेस त्याला एक संधी दिलेली आहे, एक जीवनदान प्राप्त झालेलं आहे. पाहूया ज्या जीवनदानचं संधीचं सोनं करतोय का. एक्झॅक्टली, ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. यावेळेस मात्र वीर तानाजी दापोडे संघाकडे एक ऑपॉर्च्युनिटी आली होती, इझी कॅच होता, मिस केलाय. प्रितेश पाटील ओव्हर द विकेट. हलकन स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाईव्ह खेचायची होती त्या ठिकाणी, पुन्हा सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी कॅच कंप्लीट होतो आणि भावेशच्या खेळीचा अंत होतोय. पहिला आद्रा बसतोय गावदेवी बाळकुम टीमला धावसंख्या 1 असताना. अभिषेक येतोय
आणि कुठेतरी भावेश हे नावाचं अस्त्र वापरलं गेलं होतं. भावेश हा एक ऑप्शन यूज केला होता. यशाकडे जाण्याचे खूप पर्याय असतात, तर मात्र योग्य तो पर्यायच तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतो. आणि या ठिकाणी भावेशला यूज केलं होतं स्टार्टिंग ऑर्डर बॅटिंगसाठी, पण मात्र तो निकामी ठरलेला आहे. त्याची जागा भरून करण्यासाठी अभिषेक खेळपट्टीवर जातोय. दीपेशला एका सहखेळाडूची गरज आहे. फक्त एक हाती झुंज देऊन चालणार नाहीये. 6 षटकांचं क्रिकेट आहे. जर आपण 3 ते 4 षटकांच्या क्रिकेटचा विचार केला तर ठीक आहे, एक हाती कुठलाही फलंदाज घेऊन जाऊ शकतो. पण जेव्हा 6 षटकांच्या क्रिकेटचा आपण विचार करतो तेव्हा त्याच्या सहखेळाडून देखील त्याला साथ देणं गरजेचं आहे. एक पार्टनरशिप बनणं हे खूप महत्त्वाचं आहे गावदेवी बाळकुम संघासाठी. तुर्तास स्ट्राईकवरचा बॅटर असेल तो म्हणजेच अभिषेक. यावेळेस पुन्हा एकदा चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आहे. गॅप मध्ये आहे. 200 तसे बॉल चेस करते. बॉल थांबला नाही. बॉल जाईल वाईड अप लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. चा होतोय पहिल्याच बॉलवर चौकार. धावसंख्या झाली आहे गावदेवी बाळकुमची 5, गडीबाद झालाय 1, बॉल फेकून झाले प्रितेशचे 4. 5वा बॉलिंग टॅकवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी षटक. चांगला बॉल होता, पुढे ठेवण्यात आला होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी इनफिल्डच्या क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन जबरदस्त या ठिकाणी स्ट्रॅटेजी गावदेवी बाळकुम संघाची, कारण प्रितेश अजूनही बाकी आहे. त्याच्यानंतर आपण फलंदाज पाहिला होता तो म्हणजेच भावेश हा तर बाद झालाय. रोहित, येस एक्झॅक्टली, रोहित याने देखील दमखम दाखवलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. तर आहेत बॅटर्स गावदेवी बाळकुम संघाकडे, पण मात्र योग्य त्या वेळी योग्य तो बॅटर यूज गेला पाहिजे, कारण दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते. त्याचमुळे मात्र तो अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण आपण इतरत्र आपण एकाच एंडने खेळत असतो, त्यामुळे कुठलाही फलंदाज यूज केला तरी चालतो, पण या ठिकाणी मात्र कुठल्याही एंडला कुठला फलंदाज जायला पाहिजे हा अभ्यास देखील महत्त्वाचा. फुल लेनचा बॉल होता, आउटसाइड एज, बॉल जाईल गलिश रिजन मध्ये. खूप चांगला अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी वीर तानाजी दापोडे संघाची पाहायला मिळते. आणि मनोज पाटील दापोडे यांच्याकडून देखील वीर तानाजी दापोडे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात समाप्तीनं धावफलकावर धावा आहेत गावदेवी बाळकुम टीमच्या. 1 गडी बाद 6 धावांनी जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 66 धावांची. बॉल शिल्लक असतील 30. मी उल्लेख करत होतो तो म्हणजे प्रितेश पाटील. का या खेळाडूचं आम्ही वारंवार नाव घेत असतो. अफलातून खेळाचं प्रदर्शन, गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या, अष्टपैलुत्व काय असतं ना ते इथे दाखवत असताना प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 31 धावा कुठून काढल्या आणि 31 धावांच्या जोरावरती एक चांगली धावसंख्या उभारून दिली, ते म्हणजेच वीर तानाजी दापोडे या संघाला. आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला. येस, घोडबंदर आपण ज्या परिसरामध्ये आहोत, खरं तर आपल्या मैदानाच्या मागच्या बाजूला अगोदर काहीच नव्हतं. आता मात्र मला उंच उंच इमारती पाहायला मिळतात. पण एक महत्त्वाचं आहे की घोडबंदर गावाने मैदान राखून ठेवलं आहे. एक मैदान आता विकसित केले जाते. अमित तरे यांचं खूप चांगलं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. चांगलं आगरी मैदान त्यांच्यामधून डेव्हलप केलं जातं जे अमितजी रमेश तरे यांच्या वतीने आणि घोडबंदर ग्रामस्थांच्या वतीने. आणि हे तर ऐतिहासिक ग्राउंड आहे जे पॉवर हाऊसच्या समोरचं, ज्या ठिकाणी कित्येक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. तर येस, प्रत्येक गावामध्ये धावसंख्या झालेली आहे 6 धावा, जिंकण्यासाठी 66ची गरज आहे. प्रत्येक गावामध्ये भरतची एक मैदान असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या क्रिकेटचा विकास होणार आहे. जर तुमच्याकडे मैदान नसलं, जे जसं मुर्दा संघाकडे नाही आहे, भावेश पाटील यांना ती खंत असेलच की मुर्दा संघाकडे एक घरचं मैदान नाही आहे, त्यांना मात्र कुठेतरी सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रॅक्टिस करायला जायला लागते. तर मला असं वाटतं की प्रत्येक गावात एक मैदान असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचं क्रिकेट विकसित करायचं असेल, वृद्धिंगत करायचं असेल, तर प्रत्येक गावात एक मैदान महत्त्वाचं. धावसंख्या 6. राजन, फुललेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला ड्राईव्ह अटेंड केलाय. क्षेत्राच्या डीप मधून पुढे येतो, दरम्यान बॉल कलेक्ट करेपर्यंत फक्त 1 धाव मिळते. एका धावेची वर धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. तर नक्कीच मैदानाचा तुम्ही उल्लेख केलात मनीष सर, तर मी सांगू इच्छितो नवी मुंबईमध्ये अगर तुम्ही जाल ना तर प्रत्येक गावाचा एक राखीव मैदान आहे नवी मुंबईसाठी. खूप चांगली संकल्पना आदरणीय सन्माननीय श्रीयुत गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला एक मैदान उपलब्ध करून दिलं आहे. दरम्यान वळीय मॅचकडे जवळजवळ 29 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता शिल्लक आहेत धावा, त्या म्हणजेच 65 धावा. चला, कुठलाच वेळ घेऊ नका वीर तानाजी दापोडे प्लीज. आम्ही जितकं लवकरात लवकर हे शेड्यूल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो का आमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यश देऊ शकता. नवीन बॉलर राजन पाटील, द एक्सपिरियन्स कंपेनर बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहे, स्ट्राईकवर बॅटर आहे दीपेश, ज्याने या मैदानाला आपलंसं केलंय सकाळपासून. पाहूया या सामन्याला आपलंसं करेल का दीपेश.
बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. राजन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट टू लेफ्ट हँडेड बॅटर दिपेश. हलक्यातने बॉलला स्टिअर केलंय. बॉल जातो एक बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी इनफिल्डचा क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकवर आणलं जाते ते म्हणजे अभिषेकला. दिपेशचा खूप चांगला शिस्तबद्ध खेळ. धावसंख्या झाले 8 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 64 धावांची गरज आहे. 64 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन इन 28 बॉल्स. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. एक लेग स्लिपला म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते बॅकवर्ड पॉईंटला. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. सीमारेषेच्या जवळ चौकार षटकार अडवण्यासाठी राजन पाटील राईट आर्म द विकेट. स्टेप आउट झाले. फुल लेनचा बॉलला उडवलाय डीप मिड विकेट. सीमारेषा पार. बॉल जातोय आमच्या प्रभाकर मात्र स्टँड मध्ये प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. दमदार षटकार. जबरदस्त ताकदीचा नजराणा या ठिकाणी अभिषेकने पेश केला आणि उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून धावसंख्या 14 झाले. राजन पाटील यांच्या विरोधात जबरदस्त अटॅक स्ट्रॅटेजी. यावेळेस ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप पुढे. त्या ठिकाणी थोडासा फंबल आहे. बॉडी बॅलन्स चुकला होता आणि लगेचच 2 धावा पूर्ण केल्या जातात. मी नक्की या अगोदर देखील बोललो होतो की मैदानाच्या आतमध्ये जर गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागेल. एक एक धाव ही महत्वाची आहे कारण क्रिकेटमध्ये धाव म्हणजे प्रत्येक खेळाडूचा श्वास. धावसंख्या झाली ती म्हणजे 16 रन्स ऑन बोर्ड. राजन पाटील बॉलिंग मार्कवर तयार आहे. स्ट्राईकवर आहे जबरदस्त बॅटर अभिषेक. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे मात्र कुठेतरी वेगळे पण राजनने जपलंय. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल ऑन दी टोज येऊन बॉलला स्लाइस करायचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता पण बॉल खूप जास्त उसळलाय आणि त्याचमुळे त्या उसळीचा अंदाज घेताना थोडीशी चुकामुक झाली. अभिषेक मात्र थोडासा थांबतोय, चुकतोय, अडकतोय, अडखळतोय. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले म्हणजे 16 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. राजन पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच अभिषेक. शेवटचा बॉल. यावेळेस नक्कीच उंचीचा दाखला घेतला जाणार आहे आणि येस पंचाच्या वतीने या ठिकाणी वाईट बॉल. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर प्लीज. चला प्लीज खेळाडूंनी मागे यायचंय कारण कुठलाच रिव्ह्यू नाहीये किंवा कुठल्याच पद्धतीचा या ठिकाणी तुमचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाहीये. लगेच मागे या. धावसंख्या 1 जाईल पुढे आणि पोहोचेल ती म्हणजेच 17 याकडे. या ठिकाणी मॅच रेफरी आहेत जर काय कळते आणि 1 बाउन्स म्हणजे 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा. मॅच रेफरी रवी तरे आहेत यांच्या वतीने मात्र निरीक्षण केलं जातं. टेन्शन घेऊ नका. कुठल्याच संघासोबत अन्याय होणार नाही आहे. प्रत्येक मॅचला आमच्याकडे मॅच रेफरी आहेत या ठिकाणी. जर पंचांकडून जर काय तरी होते आज पण अजून पण झालं नाहीये तर त्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी रवी तरे मॅच रेफरी तयार आहेत आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्सच्या समोर. धावसंख्या झाली 17 ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड हाफ हँडेड फुल स्ट्रोक बॉल जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्राच्या त्या ठिकाणी प्रितेश आहे. थोडासा चुकतोय पण जास्त काही भुर्दळ बसणार नाही. एका धावाची वाट. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आणि जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स मध्ये गरज आहे ती म्हणजे 54 धावांची. चला प्लीज स्पीडअप करा. वीरतानाजी दापोडे बघाल बॅड लाईट येते आणि तुम्ही देखील एक उत्तम दर्जाचे खेळाडू आणि खूप चांगला दिग्गजाचा संघ तुमचा आहे त्यामुळे विनंती करतो प्लीज पंचांना देखील त्याकडे जातीने लक्ष घालायचं आणि प्रत्येक खेळाडूला मागे जाण्याची विनंती करायची आहे. तर बघा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा लगावल्या गेल्या होत्या धाव फलकावरती आणि 72 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे बाळकुम संघासमोर. तर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय ते म्हणजेच 18 धावा. आता उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असणार आहेत त्या म्हणजेच 54 धावा. जवळजवळ 12च्या सरासरीने जायचं होतं ते म्हणजेच बाळकुम संघाला. मात्र ती आता समीकरण अवघड होत असताना जवळजवळ 13.5च्या सरासरीने आता जायचं आहे ते म्हणजेच बाळकुम संघाला. चला स्पीडअप. नो टीम मीटिंग. यानंतर पाणी देखील पाठवलं जाणार नाही. मी विनंती करतो आपण लगेचच जितका कमी वेळ घेता येईल कमी वेळ घ्या. सर्व संघ आमच्यासाठी समसमान आहेत. सर्व 32 संघ आमच्यासाठी पाहुणे आहेत त्यामुळे विनंती करतो सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे अशीच आमची आयोजकाची भूमिका आहे. नवीन बॉलर समीर ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. स्वीपर कव्हर रिजन क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र त्या ठिकाणी 2 धावांचा कॉल आहे. त्या ठिकाणी थोडासा हाना तू मै चालू होती पण मात्र फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड.
जबरदस्त या ठिकाणी स्ट्रॅटेजी दोन्ही संघांची पाहायला मिळते. खरं तर बाळकुम संघ कधीही उलटफेर दाखवू शकतो, इतकी क्षमता, इतकी चुणूक, इतका दरारा बाळकुम संघाचा राहिलेल्या कित्येक स्पर्धामध्ये आम्ही त्यांना मुख्यत्वे पाहिलं आणि भरत पडेल तुम्ही सुद्धा. पण मात्र योग्य त्या वेळी योग्य तो पवित्रा घेणं गरजेचं आहे. कारण जर वाट पाहायची आहे तर वाट लावण्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे. पण मात्र जास्त वाट पाहिली गेली तर स्वतःच्या संघाची वाट लागेल. नक्कीच म्हणे सर, पहिल्या सत्रामध्ये आपण प्रितेश पाटील याचा दबदबा पाहिला. मात्र दुसरं सत्र इथं सुरू आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा पॅव्हेलियनमध्ये प्रितेश जोशी हा फलंदाज थांबून राहिलेला आहे. प्रितेश आहे तोपर्यंत मात्र जबरदस्त फॉर्मात असेल बाळकुम संघ. त्याची खेळी मात्र दर्जेदार कित्येक वर्षांपासून आपण पाहतोय. हा प्रकार आहे यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉल स्लॅश केलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या नजीकचा हा बॉल इनफिल्डच्या आतमध्ये पिच होतोय. बॉल वन बॉल गोल सीमारेषेच्या पलीकडे प्रितेश मागे या प्लीज, रिक्वेस्ट आहे प्लीज मागे या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, काय स्लॅश केलंय दीपेशचा हा ऑन दी टोज स्लॅश पाहायला मिळाला. खरंच खूप कमी फलंदाज असे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतात आणि त्यातला आज दीपेशचा सकाळपासून खेळ मी तुम्हाला सकाळी देखील सांगितलं होतं की खूप चांगला खेळ त्याचा राहिला. कॉपीबुक स्टाईल जो फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या झाले 23 धावा, 23. हा प्रकार आहे पूल करण्याचा प्रयास, ताकद पाहायला मिळाला. गॅप मधून बॉल सीमारेषा पार. पंचांचा अधिकृत इशारा नक्कीच येणार आहे. तोपर्यंत आपण फक्त वाट पाहूया की नक्की बॉल षटकार आहे की चौकार. हा आहे दमदार असरदार षटकार. बॉलला पुल केलंय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल 6 धावांसाठी एक्झिक्युशन पाहायला मिळालंय. काय दर्जेदार खेळ या ठिकाणी अभिषेकचा आणि त्याच्या सोबतीला दीपेशचा. चांगली पार्टनरशिप आहे. भावेश स्वस्तात बाद झाला होता, वाटलं होतं का उतरती का लागेल की काय, पण त्यानंतर काय गिअर पकडलाय दीपेश आणि अभिषेकने. धावसंख्या झाली 29. ओव्हरपिच होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गोज बियॉन्ड बाउंड्री लाईन फॉर मॅक्सिमम 4 रन्स. पाहायला मिळते पहिल्या 2 षटकांपर्यंत कुठेतरी थांबले होते आणि एक कॅच ड्रॉप झाली होती दीपेशची. आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र त्याचा भुर्दंड, त्याचं नुकसान या ठिकाणी वीर तानाजी दापोडला लागते. पुन्हा एकदा आढावा घेतलाय क्षेत्ररक्षकांचा दीपेशने. पाहूया आता कुठल्या क्षेत्रात तो स्ट्रोक एक्झिक्यूट करेल. समीर बॉलिंग मार्क तयार. राऊंड विकेट आहे पुन्हा एकदा मिडॉनला. खूप चांगली ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी. चांगलं कलेक्शन राजनचं. बॉल फेकेपर्यंत एकच धाव मिळणार आहे. अनुभवी आहे राजन पाटील. कधीही खेळ बदलण्याची क्षमता राजन पाटीलकडे. नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टींवर राजन पाटील यांची महारत आहे. मायक्रोफोनवर कधी येत नाही, पण मैदानाच्या आतमध्ये हातात बॉल आला आणि हातात बॅट आली तर मात्र त्यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पण तुर्तास मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि अभिषेक गाजतोय. आजचा दिवस गाजवण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असलेल्या 3ऱ्या षटकातला लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर. ओव्हर द विकेट. पुलालेंचा बॉल होता, तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. बॉल मात्र बिडॉनला लँड होतोय. राजन पाटील डीप मधून पुढे येऊन फेक करेपर्यंत 2 धावांचा कॉल होता आणि त्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बाळकुम टीमची धावसंख्या झालेली आहे 36 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल 36 ची गरज. चला, कुठलीच टीम मीटिंग नाही. नो ड्रिंक ब्रेक. पाहिजे का पाणी? बॅटरला पाहिजे का? लगेच जाऊन लगेच पाणी जाऊन द्या प्लीज. चला, उद्याचं मी शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जे प्रेक्षक पाहतायत ऐकतायत त्यांनी लगेचच त्या वेळेवर यायचे. जे संघांना मी विनंती असेल, सकाळी 9 वाजता फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस उत्तन बॉईज उत्तन असा पहिला सामना सकाळी पहिला खेळला जाईल. दुसरा सामना असेल जे आर स्पोर्ट्स दहिसर वर्सेस साई स्पोर्ट्स खारबाव. तिसरा सामना असेल कासार वडवली वर्सेस तिरंगा स्पोर्ट्स ठाणे. आणि चौथा सामना असेल यंगस्टार चौक उत्तन वर्सेस रॉयल्स टर्नर मीरा रोड. हे 4 सामने उद्याच्या दिवसा खेळले जाणार आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवते. फ्रेंड्स 11 मीरा रोड विपक्ष उत्तन बॉईज उत्तन हा पहिला सामना असेल सकाळी 9 वाजता. जे आर स्पोर्ट्स दहिसर वर्सेस साई स्पोर्ट्स खारबाव हा दुसरा सामना असेल सकाळी 10 वाजता. कासारवडली वर्सेस तिरंगा स्पोर्ट्स ठाणे हा तिसरा सामना असेल सकाळी 11 वाजता. आणि यंग स्टार
चौक उत्तन वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड हा सामना असेल 4 सकाळी 12 वाजता. 18 बॉल 36ची गरज. चला लगेच विनंती असेल क्षेत्ररक्षण ज्यांचं पाणी पिऊन झालं असेल आपापल्या जागेवर जा. फेअर गेम प्ले खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध राहिलोत कालच्या दिवसापासून आजपर्यंत आणि येणाऱ्या 3 दिवसांपर्यंत देखील आम्ही तसाच प्रामाणिक खेळ अपेक्षित करतोय प्रत्येक संघाकडून. तर 18 बॉल 36ची गरज आहे. यस बॅटिंग पॉवर प्ले सॉरी बॅटिंग पॉवर या ठिकाणी निवडला गेलेला आहे. चला 18 चेंडू आणि 36 धावा. चला दापोडे संघ स्पीडअप करायचा आहे. तरी ते पुन्हा एकदा वळणी लागते. गोलंदाज राजन आपल्या अनुभवापणाला लावत असताना आपल्या संघासाठी तरी ते फलंदाजी काय होती आहे दीपेश माने. अफलातून फलंदाजी आक्रमण इथे पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये ज्या 28 धावा कुठल्या गेल्या होत्या ना तशाच प्रकारची इथे खेळी खेळण्याचा प्रयत्न दीपेश माने यांचा. यस प्रयत्न करणं तर तुमचं काम आहे पण साधेसुधे प्रयत्न करून चालत नाही. साध्यासुद्धा प्रयत्नांना कोण विचारत नाही. या ठिकाणी मात्र जिंकण्याचे प्रयत्न करावे लागतील तरच तुमच्या त्या प्रयत्नांना सलाम असेल. जागा बनून स्ट्रोक साठी खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्युशन. बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आणि त्या ठिकाणी यस हिट विकेट आहे. हिट विकेट आणि एक महत्वपूर्ण फलंदाज भोटा हादरा बसतोय. गावदेवी बालकुम टिंगला फलंदाज बाद. स्वतःहून तो बाहेर आलेला आहे आणि या गोष्टी महत्वाच्या आहे. कुठेतरी पंचांचं काम देखील सोपं होते. या गोष्टी खेळाडूंनी मात्र अंगीकृत करायला हव्यात की जर खरं ते तुम्हाला तुमची एज लागते किंवा तुमची स्निक लागते यष्टीरक्षणे कॅच कलेक्ट केलाय आणि त्याचा आवाज जर पंचांपर्यंत पोहोचत नसेल तर खेळाडू कृती दाखवून मात्र तुम्ही देखील मैदान सोडलं पाहिजे जेणेकरून पंचांचं काम देखील सोपं होईल. त्या ठिकाणी मात्र पंच कडक काम करतायत. विरलजी नायर आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतात हेमंतजी ठाकूर. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी स्ट्राईक एंडला असणारा धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा. 17 बॉल्समध्ये 36ची गरज आहे. प्रितेश जोशी मॅन फ्रॉम बालकुम मॅन फ्रॉम ठाणे आय मस्ट से कारण ठाण्यातला सर्वोत्कृष्ट दर्जाचा बॅटर प्रितेश जोशी तुम्हाला आता पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. ठाण्याचं प्लेइंग 11 देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असते. रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील ठाण्यातला संघ खेळलेला आहे. तर प्रतिभा आहे ठाण्यातल्या फलंदाजामध्ये आता प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल. राजन वर्सेस प्रितेश. फुलटॉस बॉल आहे गुडघ्यावर बॉल सुरू खेळायचा. तो बॉल एरियल रूट घेतोय पण उंची घेतले पण अंतर नाहीये आणि अशा पद्धतीने प्रितेश जोशीच्या खेळीचा अंत होतोय. प्रितेश जोशी बॅक टू पॅव्हेलियन. प्लीज लगेच यायचं आपापल्या जागेवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रोहित जातो ज्याचा आपण उल्लेख या अगोदर केला होता. तर रोहितकडून तसा खेळ आता अपेक्षित आहे. प्रितेश जोशी आणि कुठे स्ट्रोक सिलेक्शन चुकलं. फुललेनचा बॉल होता. फुललेनचा बॉलला मात्र जेव्हा दमट वातावरण असते तेव्हा एरियल रूट घेताना थोडासा फोर्स अजून देणं जर आपण दीडपट फोर्सने खेळणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र तो फोर्स प्रितेश जोशीकडून दिला गेला नाहीये. आवेशामध्ये आला आणि आवेशामध्ये त्याला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला आणि आता मात्र महत्त्वपूर्ण धक्का या ठिकाणी राजनच्या माध्यमातून बसला गेलेला आहे. राजन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अभिषेक जो फॉर्ममध्ये आहे. अभिषेक इन फॉर्म आहे आणि त्याचमुळे अपेक्षा पण ठेवू शकतो की या धावांचा पाठलाग देखील अभिषेकच्या वतीने केला जाऊ शकतो. वन मॅन आर्मी ठरेल का अभिषेक पाहूया. ऑन दी टोज बॉलला स्लाइस करायचा प्रयत्न. काय बॅट वेगाने फिरवतो जसे काय त्याच्या हातामध्ये तलवार आहे. किती वेगाने ती बॅट तो फिरवतोय पूर्ण बॉडीला रोटेट करतोय आणि जिंकण्याची जिद्द दिसते. ही जिद्द असणं गरजेचं आहे. तुम्हाला ठाऊक आहे की दूरचा पल्ला गाठायचा आहे अडचणी आहेत पण अडचणी मात करताना मात्र ती जिद्द तुमच्याकडे असायला हवी. ती जिद्दीपणा दिसतोय अभिषेककडे. अभिषेक पाहूया कसा सामना करेल पुढच्या बॉलचा. राजन पाटील जबरदस्त फॉर्मात यावेळेस मात्र बॉल उसळी घेतोय. खूप चांगल्या पद्धतीने ऑन दी टोज येऊन बॉलला अप्पर कट करायचा प्रयत्न केला गेला होता जर आपण पवित्रा पाहिला तर. पण 4 बॉल डॉट या ठिकाणी राजन पाटील कमबॅक म्हणून देतोय वीरतानाजी दापोटे टीमला. क्या बात आहे. बॅटिंग पॉवर प्ले आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले का घेतलं गेलं होतं धावा कुटण्यासाठी घेतलं होतं मात्र धावांवरती इथे रोखण्याचं काम राजन पाटील यांच्या मार्फत. 4 चेंडू डॉट डिलिव्हरी दरम्यान 5वा बॉल पुन्हा एकदा घेऊन सज्ज. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. 36 धावा करायचे आहेत.
बाळकुम संघाला यावेळेस फुलरलेनचा बॉल होता भिडकावून देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन. अभिषेकला परतावं लागतंय माघारी. संघ खेळण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी नम्र विनंती, जी टाइम आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या टाइमावर या, ऑरेल्स तुम्हाला अशाच पद्धतीचा काळोखातला सामना खेळावा लागेल. त्यासाठी कमिटी मेंबर्स जबाबदार नाही आहेत. मी पुन्हा एकदा जे उद्या संघ येणार आहेत त्यांना आम्हाला एकट्यात पाहतात त्यांना नम्र विनंती असेल, जी रिपोर्टिंग वेळ तुम्हाला दिलेली आहे त्याच वेळ तुम्हाला रिपोर्ट करायचा, अशी नम्रतेची विनंती उद्या येणाऱ्या सर्व संघांसाठी असेल. भरतजी. तर बघा मनीष सर, टर्निंग पॉईंट काय होता या मॅचचा? जवळजवळ 3 षटकांमध्ये 36 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यात 21 धावांचं योगदान होतं ते म्हणजेच दीपेश माणियाचं. आणि या पहिल्याच बॉलवरती, चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती एक चौकार आला होता दीपेशच्या बॅटमधून, मात्र त्याचा पाय इथे हिट झाला विकेटला. आणि इथे मात्र मिस्टर मिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन. मिडन ओव्हर आणि 4 विकेट. काय गोलंदाजी, आपला अनुभव काय असतं ना ते इथे दाखवून देत असताना राजन पाटील, मॅन फ्रॉम दापोडे. उमेश तरे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. हे विकेट मेडनचे षटक हाताळलंय वीरताने दापोडेचे राजन पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये सन्माननीय अमिशजी रमेश तरे, जे ART 7374 चषकाचे सर्व आहेत, त्यांच्या वतीने हे 500 रुपयाचं रोख बक्षीस ते म्हणजेच मिळेल राजन पाटील यांना. काय गोलंदाजी झाली, कौतुकास्पद गोलंदाजी. ज्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता ना, त्या फलंदाजांना इथे बाद केलं राजन पाटील यांनी. म्हणूनच म्हटलं जातं ना की क्रिकेटला वयोमर्यादा नाहीये, त्याचं इथे प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण देत असताना राजन पाटील अफलातून गोलंदाजी. याच खेळाडूला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित 2019 या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून बाईक देऊन पुरस्कृत केलं गेलं होतं. अफलातून गोलंदाजी. दरम्यान वळूया मॅचकडे. 12 चेंडू आणि 36 धावा, 18 चेंडू आणि 36 धावा हव्या होत्या विजयासाठी बाळकुम संघाला. आणि निर्धाव षटक हाताळलं राजन पाटील यांनी आणि 4 गडी बाद केले त्या षटकामध्ये. आता 12 चेंडू आणि 36 धावा. स्टार्ट दी मॅच प्लीज, स्टार्ट दी मॅच. वीरतानाजी दापोडे, चला लगेच मॅच ऑन करा. 12 बॉल्स आणि 36 ची गरज आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर प्रितेश पाटील स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच गणेश. क्रॉस बॅटेड स्ट्रोक सुबिनला एक्झिक्यूट करायचा होता. पायांचा गॅप किती मोठा केला होता आणि तरी देखील व्यवस्थित बॉलच्या रीच मध्ये आला नाहीये. बॉल जातोय मिस. 11 चेंडू आणि 36 धावा. प्रितेश यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. काय गोलंदाजी झाली आहे वीर तानाजी दापोडे संघाची. प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व अर्पण करत असताना पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुबिनसाठी. फुलरलेनचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस मात्र स्ट्रेट हिट आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. हा येतोय दर्जेदार षटकार. दहा चेंडू 30 धावा. एक अष्टपैलू खेळाडू बाळकुम संघातील सुबिन. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकलेला हा बॉल. कव्हरिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता सुबिन याचा. दरम्यान बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पण एकदा कमबॅक करत असताना प्रितेश नक्कीच 6 धावा दुसऱ्याच चेंडूवरती खर्च केल्या गेल्या होत्या. त्यानंतर लगेचच तिसरं बॉल इथं डॉट डिलिव्हरी. दरम्यान 9 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस अगोटपाचा चेंडू होता. शॉटमपूल करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान एक धाव स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रितेश चेंडू अडवतोय. दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव इथं अंकित केली जातीये. 29 धावा हवे असणार आहेत विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 29 धावा. काय गणेश या धावांचा पाठलाग करेल का? चांगली गोलंदाजी झाली होती गणेश यांच्या या मॅच मध्ये. पाहूया फलंदाजी करायची आहे.
ओव्हर द विकेटने प्रितेश यावेळेस फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. तर इथे फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने माघारी परतावं लागतंय फलंदाज सुबिनला. धावांची 7 balls 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. आठवा आपल्या गावाचं नाव, आठवा आपल्या संघाचं नाव. कोण म्हणते धावांचा पाठलाग करता येत नाही. ऑन दी टोज काय बाउन्स मिळतोय. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा खूप चांगला वापर राजन पाटीलने सुद्धा केला आणि त्यांच्या मागोमाग प्रितेश पाटीलने सुद्धा या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीचा, या टणक खेळपट्टीचा फायदा घेताना खूप चांगले बाउन्सर्स या ठिकाणी सर त्या 2 षटकामध्ये मला पाहायला मिळाले. आणि आता आव्हान आहे 29 धावांचं आणि ते पूर्ण करावं लागेल 6 बॉल्समध्ये. गावदेवी बाळकुंबी संघात धावा आहे 6 गडी बाद 43 धावा. पुन्हा एकदा ही नम्र विनंती, उद्या जे संघ खेळण्यासाठी येणार आहेत, जी वेळ तुम्हाला नियोजित करून दिलेली आहे त्यावेळेत तुम्हाला यावं लागेल, कारण पूर्ण शेड्यूल आमचं 6 षटकांचं असणार आहे. याची दखल उद्या येणाऱ्या आणि त्यानंतर परवा येणाऱ्या सर्व संघांनी घ्यायचे. 6 षटके सामनेच खेळवले जातील. तर प्लीज जी वेळ दिले त्यावेळी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 6 बॉल्स 29 धावांची गरज. आपण पाहतात साई श्रद्धा ग्रुप आयोजित, स्टार बॉईज आयोजित, साई गणेश बॉईज आयोजित आणि घोडबंद ग्रामस्थ आयोजित मैत्री चषक 2022. चला मॅच ऑन करा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय हर्षद चौधरी. 6 बॉल 29 रन्स. 5 षटकार खेचले जातील का? कारण कित्येक संघामध्ये जे फलंदाज आहेत ज्यांच्याशी आम्ही चर्चा करतो ते षटकारांच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं देत असतात. किती षटकार ठोकायचे आपल्याला एका डावामध्ये, किती षटकार ठोकायचे आपल्याला एका षटकामध्ये, हेच गणित कित्येक दिग्गज संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता त्या ठिकाणी सिली मिडो आपला राजन पाटील तैनात केला आहे. जर भूषणने जर मॅच काढून दिली, जिंकवली, तर मिस्टर भरत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आले. जर भूषणने ही जर मॅच जिंकवली गावदेवी बाळकुंब संघाला, तर मिस्टर भरतजी पाटील आमचे साथी समालोचक यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपये बक्षीस भूषणला. पहिला बॉल हर्षदचा. स्ट्रोक चांगला आहे. बॉल जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. दमदार असरदार षटकार. आणि स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. तर मला स्प्राईटची जाहिरात आठवली, ती आहे सीधी बात नो बकवास. आणि मी भूषणसाठी म्हणेन सीधी बॅट नो बकवास. जबरदस्त सरळ बॅटने हा षटकार एक्झिक्यूट केला. आता गरज आहे ती म्हणजे 23 धावांची बॉल शिल्लक आहे 5. हर्षद चौधरीच्या विरोधात काय जबरदस्त अटॅकिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळते. भूषणची कुठलीच भीती नाहीये, कुठलीच तमा नाहीये. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीये, फक्त पाहतच राहील. बॉल जाईल बॅक टू बॅक दुसरा. दमदार सरदार सामन्यात ती हवा काढून टाकला. भूषणचा विकेट जर काढला बॉलर हर्षद चौधरी, तर 4 पाहिजेत. 4 चेंडू आणि 17 धावा. काय फलंदाजी भूषण बोईर, मॅन फ्रॉम बाळकुंब. तर भूषणने जर मॅच जिंकून दिली तर 3000 रुपये रोख बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय अमित तरे यांच्या वतीने. जर भूषण पाटीलने मॅच जिंकवली भूषण भोईरने, तर 5000 रुपये बक्षीस या ठिकाणी आहे. हर्षद चौधरी गरज आहे 17ची. बॉल शिल्लक 4. गती परिवर्तन केलं आणि त्याच जाळ्यामध्ये तो अडकलाय. आणि पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न करताना बॅट टॉपेज घेऊन बॉल यष्टीच्या हातामध्ये विसावतो आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन.
असेल का की जर सचिनने मॅच जिंकवली तर 2,000 रुपये यस सचिनने जरी मॅच जिंकवली तरी भरत पाटील यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि अमित तर यांच्याकडून देखील सचिनने जर मॅच जिंकवली तर रोख रक्कम 3,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. एक मोठा शो काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ART 7374 ट्रॉफी 2022 8 मार्च ते 12 मार्च प्रवेशासाठी आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्समध्ये संपर्क साधा. 3 बॉल्स 17ची गरज. स्ट्राईकवर असेल सचिन. क्रॉस बॅटेड आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट केली जाते. आणि आता मात्र विजयाची आशा आता मात्र थोडीशी कमी कमी होते. गावदेवी बाळकुम संघाची 2 बॉल्स मध्ये 17ची गरज. त्याने लगेच स्पीड व्हेरिएशन केलं. बॉलला फ्लाईट दिली आणि त्यानंतर मग मोठा फटका खेचताना त्या ठिकाणी भूषण त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न सचिन सर आले पण तो मात्र शून्यावर बाद झालेला आहे. आणि आता मात्र 2 बॉल्समध्ये 17 धावांची गरज आहे. जवळपास अशक्य आहे प्रयत्न पण मात्र तुम्हाला मी म्हटलं होतं की संघर्ष करताना मात्र शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करत राहणं तुमचं काम आहे आणि तो संघर्ष केला जाईल का पाहूया. स्ट्राईकवर बॅटर आहे गणेश. 2 बॉल्समध्ये 17 धावांची गरज. चांगला बॉल तितकाच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी राजन पाटील या ठिकाणी करमणूक करतायत मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे पाठ दाखवली होती बॉलला आणि अशा पद्धतीने देखील क्षेत्ररक्षण होऊ शकते का याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजन पाटील जबरदस्त या ठिकाणी फील्ड पोझिशन मिड ऑफला तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने जाते पुढे आणि पोहोचते ती म्हणजे 55 या आकड्यावर. आता गरज आहे ती म्हणजेच आता एका बॉल्समध्ये 17 धावांची 17. पुन्हा एकदा रेंजमध्ये होता पण कनेक्ट प्रॉपर करताल आणि अशा पद्धतीने गावदेवी बाळकुम संघ पराभूत झालाय. या स्पर्धेमध्ये आपण आपलं योगदान दिलं त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि नक्कीच विजयी संघ वीर तानाजी दापोळे संघाचं अभिनंदन असेल. आणि जाऊया आपण त्या ठिकाणी भरत राऊत यांच्याकडे. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कैलासजी पाटील यांच्या वतीने पुरस्कृत दिला जाईल. धन्यवाद. साई श्रद्धा ग्रुप आयोजित